येथील दारणाकाठच्या लोहशिंगवे गावात रोज सायंकाळी होणाऱ्या लोड शेडिंगमुळे शेतकरी हैराण झाले असून लोड शेडिंगची वेळ बदली करून शेतकऱ्यांना वन्यप्राणी बिबट्यापासून जीव वाचावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य युवराज जुंद्रे यांनी केली आहे। बिबट्या दिसणे ग्रामीण भागातील गावांमध्ये नित्याचेच झालेले आहे। असेच काही दृश्य दररोज सायंकाळी लोहशिंगवे गावातील संतोष जैन यांच्या घरासमोर असलेल्या एअरफोर्सच्या संरक्षण भिंतीवरून बिबट्या थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अंधारात वाढली दहशत। गावात सायंकाळी 6 नंतर वीज पुरवठा खंडित होतो। याच अंधाराचा फायदा घेत बिबट्या एअरफोर्सच्या भिंतीवरून उडी मारून वस्तीत शिरतो आहे। गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने रात्री शेतात पाणी भरणे, जनावरे सांभाळणे धोक्याचे झाले आहे। महिला आणि लहान मुलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। ग्रामपंचायत सदस्यांसह शेतकऱ्यांची मागणी आहे की महावितरण कंपनीने सायंकाळची लोड शेडिंग तातडीने थांबवावी अशी मागणी लोहशिंगवे ग्रामपंचायतचे सदस्य युवराज जुंद्रे यांच्यासह शेतकरी चेतन गंधे, गोरख पाटोळे, संतोष जुंद्रे यांनी केली आहे। वीज नसल्याने बिबट्या आला तरी दिसत नाही, जीव धोक्यात घालून शेती करावी लागते। वन विभागाने पिंजरा लावावा, महावितरणाने लोड शेडिंग बंद करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वन विभाग आणि महावितरणाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होते आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।